आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅम मला असं वाटतंय तुम्ही स्वानंदीच्या रूमची झडती घ्यावी. मला खात्री आहे चेन तिथेच असणार. पुरावा आहे तुझ्याकडे? मॅम जी गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी क्लिअर आहे त्या गोष्टीसाठी कशाला हवाय पुरावा? हो साधं सोपं गणित आहे. बाकी सगळं बाजूला राहू दे. तुम्हीच मला सांगा, एखादी मुलगी घाणीत हात घालायचं काम स्वतःहून का स्वीकारेल? का? कारण स्वानंदीकडे नोकरी नाहीये आता. आणि मी असं ऐकलंय की तिच्या डोक्यावर कर्ज सुद्धा आहे. याचाच अर्थ काय की ही नोकरी स्वीकारायची, या निमित्ताने मुलींच्या रूम्स मध्ये जायचं आणि तिथे जाऊन काही वस्तू किंवा पैसे चोरायचे. म्हणजे झालं तिचं काम. मॅम प्लीज प्लीज फक्त एकदा माझ्यासाठी तिच्या रूमची झडती घ्या ना. मला माहितीये माझी चेन तिथेच सापडणार आहे. म्हणजे तिथे सापडेल अशी खात्री आहे मला. प्लीज. साफसफाई वाली मेम साहब जोक होता. व्हेरी फनी. मला अजिबात आवडलेलं नाहीये स्वानंदी. बरं बाई सॉरी, पण आपलं हॉस्टेल क्लीन करून झालंय, आपली रूम तेवढी राहिलीये, एवढं साफसफाई झाली म्हणजे झालं. नाही काय गरज नाहीये. म्हणजे तू आपला रूम साफ करायची काही गरज नाहीये. अगं पण किंतु परंतु जंतू काही नाही स्वानंदी. एकतर तू मला ते हॉस्टेल साफ करायला तुझी मदत करू दिली नाहीस. ऍटलीस्ट आपली रूम तरी मी साफ करते. दे इकडे ते सगळं. चल अगं दे. ते इकडे. बरं तसं तर तसं तू कर साफ. आणि तसंही तुझ्या पुढे माझं काही चालणार आहे का? नाहीच चालणार. मग तू इथे बस. ये बस तू इथे. ये बस, मी करते. या मॅडम या ना. या मॅडम. ही स्वानंदीचे चोर. हिने चोरली संचिता मॅमची चेन, हो ना? शिखा काय बोलतीयस तू? कुणाची चेन? कसली चेन? मॅडम मी कुणाची चेन बिन काही बी घेतलं नाही. माझ्यावरती खोटा आरोप का लावतीयस तू? गप गे चोरटे. बघितलं मॅडम कशी खोटं बोलतीये. मॅडम मला माहितीये माझी परिस्थिती खराब आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी कोणाची चेन चोरेन. अहो माझ्या आईने मला लहानपणापासून काम करायला शिकवलंय, मेहनत करायला शिकवली. आणि मी कामाला नाही घाबरत. मला जर पैसे कमवायचे असेल ना तर मी अंग मेहनतीचं काम करेन आणि पैसे कमवेन. हो का? अंग मेहनत का? अच्छा, मला माहितीये ना तुझं अंग मेहनतीचं काम, तुझे कष्ट. बॉस बरोबर मज्जा करायची, लफडं करायचं, त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढायचं. हेच आहेत का तुझे प्रामाणिक कष्ट? हा स्वानंदी? आणि तू या सगळ्यांना सांगितलेलं नाहीयेस का? बॉस बरोबर अति लगट केलीस म्हणून तुला ऑफिस मधून काढून टाकलंय, तेही धक्के मारून. हो मॅडम, तुमचा तेव्हा बी काहीतरी गैरसमज झाला होता आणि आता बी तुमचा लई मोठा गैरसमज झालाय. हो मी चेन नाही चोरली मॅडम. मी खरंच चेन नाही चोरली. माझ्यावरती विश्वास ठेवा. स्वानंदी, चेन कोणी चोरलीये कोणी नाही चोरलीये हे कळेलच आता. मॅम हो चांगली 4-5 तोळ्यांची चेन होती माझी. बघून कुणालाही हाव सुटेल ना अशीच होती. पण मिळेल इथेच कुठेतरी असेल. आणि बाहेर वा तुम्ही दोघी. झडती घ्यायची तुमच्या रूमची. बाहेर वा. मिनिट. कुणीही कुणाच्या खोलीची झडती घेणार नाही. आणि घ्यायचीच झाली तर मी आहे बाहेर. ओके.
शिखा, संचिता मी स्वानंदीच्या खोलीची पूर्ण झडती घेतली आणि इथे चेन नाहीये. जसी हे तुझं आहे? नाही. ही चेन संचिताची तर नाहीये. संचिता कोण? ती नवीन मुलगी? हो हो तीच मुलगी. ओ, तिची चेन हरवलीये का? सकाळपासून टेन्शन मध्ये आहे. चल जाऊन देऊया आपण. चल. मॅम इथे नाहीये चेन. मॅम कसं शक्य आहे? तुम्ही नीट चेक केलंय ना? तुम्ही पाहिलत ना मला? असं कसं झालं? मी तर इथेच लपवली होती चेन. अशी कशी गायब झाली? खरंच या चालाक पोरीनं मारली आणि न सापडेल अशा ठिकाणी लपवली की काय? तसं झालं तरी संचिता मला कच्ची खाऊन टाकेल. अरे यार. संचिता मॅम. संचिता मॅम ही चेन तुमची आहे का? मेस मध्ये सापडली. ही चेन तुझी? 4-5 तोळ्याची खसखशीत, कोणालाही मोह पडेल अशी ही चेन तुझी? हा. नक्की? हो. मग एवढी मौल्यवान वस्तू न शोधता कुणावर ही 4 चौघांमध्ये आरोप करणं चुकीचं आहे असं नाही वाटत तुला? मला माहिती आहे तू आमच्या हॉस्टेलमध्ये नवीन आहेस, पण इथले नियम तुला माहिती आहे. इथे राहणाऱ्या मुली कष्ट करतात, मेहनत करतात, नोकरी करतात. वाईट कोणी नाही. हा काही जणी नाठाळ आहेत, पण स्वभावाच्या वाईट नाहीये आणि ते मी सहनही करणार नाही. मला माहितीये तू एका मोठ्या फर्म मध्ये मोठ्या पोस्टवर आहेस, पण तू इथे का आलीस, कशासाठी आलीस, कोणी पाठवलं हे सगळं जाणून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. इथे राहायचं तर इथले नियम पाळायचे. हे पहिलं आणि शेवटचं सांगणं आहे, कळलं? आणि हो, तुझ्या सांगण्याने मी स्वानंदीच्या खोलीची झडती घेतली आणि तुझ्या या अविचारी वागण्यामुळे स्वानंदीला जो त्रास झालाय त्याबद्दल तू सगळ्यांसमोर तिची माफी मागायची. मॅडम मला एकच गोष्ट सारखं सारखं सांगायला नाही आवडत. माफी माग म्हटलं तर मागायची. गो. सॉरी स्वानंदी. एक्सक्यूज मी मॅम. मॅम मला असं वाटतं की संचिताने जेवढ्या मोठ्या आवाजात स्वानंदीचा अपमान केला होता ना,
तेवढ्याच मोठ्या आवाजात तिने स्वानंदीला सॉरी म्हणावं, तेही कान पकडून. सॉरी. गो. सॉरी. मी पुन्हा तुझ्यावर खोटे आरोप नाही करणार. आता तिच्या कामाचा डिसरिस्पेक्ट केलास ना, त्यासाठी पण तिला सॉरी म्हण. सॉरी. यापुढे तुझ्या कामाचा सुद्धा डिसरिस्पेक्ट नाही करणार मी. आणि आजच्यासाठी एवढंच बस. काय स्वानंदी? अगं सॉरी म्हणून म्हणून जबडा दुखेल ना ग हिचा. कारण ना मला असं वाटतंय तू वारंवार अशी वागशील. माझं मन मला असं सांगतं. कारण तुझी ही मैत्रिणी ना शिखा, ती हमने सुधरेंगे क्लबची लाईफ मेंबर आहे. मेघा, थँक्यू बरं का. वेलकम. जे झालं ते व्हायला नको होतं. आय एम सॉरी. मॅडम, पार्टीत मी त्या दिवशी तुम्हाला होकार दिला ना, ते माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तो एक नाटकाचा भाग होता म्हणून. मला माफ करा. तुमचं प्रेम निभावण्याच्या लायकीची नाही आणि प्रेमाचा विचार करावा अशी वेळ आणि परिस्थिती दोन्ही बी नाही. स्वानंदी नाही म्हणाली, पण तुझं प्रेम आहे ना. पण तूच जर असा वागणार असेल सुजित, तर स्वानंदी काय इतर कुठलीच मुलगी परत येणार नाही तुझ्याकडे.
बोल ना यार स्वानंदी, एकदा माझ्यासोबत प्लीज, एकदा बोल. तुला बोलायचं नसेल ना तर फक्त माझ्या आजूबाजूला तरी राहा, पण प्लीज असं लांब नको ढकलूस यार. मला असं परका नको करूस तू प्लीज. बघ, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मान्य आहे मी चुकलो असेल कदाचित, पण एक चान्स दे ना मला सुधारण्याचा. बोल ना यार. मला स्वानंदीशी बोलायचंय. काय? आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू जे काही आज केलंस ना ते खूप कमी लोकांना जमलं असतं. अगं पण असं काय मी जगा वेगळं केलंय? म्हणजे घरी पण आपण साफसफाई करतो की नाही, हे बी आपलं घरच आहे की. हाच तर तुझ्या विचारांचा मोठेपणा आहे स्वानंदी. हे सगळं ना खूप डिफिकल्ट आहे माहितीये तुला. इथे लोकांना ना पैसे नसतील ना तरीही चालेल, पण इज्जत पूर्णपणे हवी. कामाला दर्जाचं लेबल लावणारा आपलं समाज आहे माहितीये तुला. खायला अन्न नसेल ना तरीही चालेल, पण सो कॉल्ड कमी दर्जाचं काम केलं ना की इज्जत जाते. पण तू आज सगळ्यांसमोर हे प्रूफ करून दाखवलंस की प्रत्येक काम हे सारखंच असतं. काम हे काम असतं. अगं बाई, मला हे एवढे मोठे मोठे शब्द काही कळत नाही. हा, पण मला एवढं कळतं की आपल्या वाट्याला जे काम आलंय ना ते आपण प्रामाणिकपणे करायचं, बस. म्हणून तर तू मला आवडते स्वानंदी. तुझ्या मनात ना कपट नाहीये. तुझं मन स्वच्छ पाण्याच्या झऱ्यासारखं आहे. पण तुला सांगू स्वानंदी, आज मला खूप मजा आली. आय मीन, मी एवढं एन्जॉय कधीच केलं नसेल. हा, अगं त्या चैनीचं काय झालं होतं? जे मेस मध्ये कशी काय सापडली? अगं त्याचं काय ना, भोली भाली लडकी ती. जाऊ दे, सोड. पण तू ती चेन चोरली नाही हे सगळ्यांपुढे सिद्ध झालं, हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे सगळेजण ओरडून ओरडून जे तुला बोलत होते ना ते सगळे उघडे पडले, आणि सगळ्या हॉस्टेल समोर त्यांनी तुझी माफी मागितली. मेरा दिल तो खुश हो गया भाई. बर चल स्वानंदी, मला निघायला हवं. मला एक टीप आलीये, सो मला आता रात्रीच निघायला लागतंय. बरं, पण जेसी स्वतःची काळजी घेत जा. उगं नको ते धाडस करत जाऊ नकोस. हो ग माझी आई, पण मी नाहीये म्हणून तू उपाशी राहू नकोस, कळलं? जेवून घे आणि तब्येतीची काळजी घे, नाही तर चक्कर वगैरे येईल स्वानंदी. हो, मी आता आंघोळ करते आणि मेसमध्ये जेवायला जाते. चल, काळजी घे. बाय.